Hello everyone, I welcome you all in this practical lecture of pharmacognosy. So in previous practical lecture we had completed experiment number 5. So in that experiment we have studied the morphological and microscopical characteristics of cinnamon bark. Okay. So cinnamon bark morphological characteristics, if you see, that is color, odor, then taste, extra feature, fractures. Okay. Then in microscopy their TS, okay, TS preparations and their observation through the microscope. Okay, as we all know that the cinnamon TS which is in which cork and cortex is absent. Okay, so the TS which starting from pericycle layer, that is stone cell layer, right, and then secondary phloem fibrous layer. Okay, so in today's we will start the experiment number 6, that is to study the morphological and microscopical characteristics of clove bird. Okay, so ह्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा सुद्धा आपला मेजर एक्सपेरिमेंट आहे, TS चाच एक्सपेरिमेंट आहे. ओके, सो इथे आपल्याला काय करायचं आहे, क्लो म्हणजे लवंगचा TS घ्यायचा आहे आणि मायक्रोस्कोप मधून त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. ओके, मीन्स त्याच्या मॉर्फोलॉजिकल आणि मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्सचा डिटेल स्टडी आपल्याला एक्सपेरिमेंट नंबर 6 मध्ये करायचा आहे. ओके, so aim for this experiment is that to study the morphological and microscopical characteristics of clove bird. Okay, so लवंग जो आहे त्याचा बर्ड फॉर्म, बर्ड म्हणजे काय तर कळी. ओके, मीन्स त्याचा फुलामध्ये कन्वर्जन होण्याआधी जो कळीचा पार्ट असतो, कळ्या फुलांच्या कळ्या सगळ्यांनी बघितल्या असेल. ओके, म्हणजे लवंग हा जे तुम्ही यूज करता ते काय आहे, कळी आहे. ओके, सो टू स्टडी द मॉर्फोलॉजिकल अँड मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लोव बर्ड. So requirement for this experiment: apparatus that include microscope, watch glass, camel hair brush, glass slides, cover slips, beaker, dropper, filter paper, forceps, test tube holder, tripod stand, wire gauze, dissecting needle, sharp razor. Okay, and in chemicals we required fluoroglycerol, concentrated hydrochloric acid, sulfuric acid in the concentration of 60% W/W, then glycerine, etc. Okay, and water. Then crude drug for the experiment is clove bird. Okay, because we are getting a section of clove, right? So clove bird, it is an crude drug which is required for this experiment number 6. Okay, so here it is the morphological diagram that showing the clove bird. Okay, so इथे तुम्हाला ही जी डायग्राम दिसते की ज्याच्यामध्ये क्लोव बर्डचं डायग्राम दिलेली आहे. ओके, घरामध्ये तुमच्या जर लवंग असेल तर तुम्ही हातात घेऊन ती लवंग त्याचं ऑब्झर्वेशन करू शकता. ओके, हेड पार्ट असतो, देन सेपल पार्ट आहे आणि हायफॅन्थियम. ओके, सो इट इज अन क्लोव बर्ड, इट इज नथिंग बट इट इज अ फ्लॉवर, राईट. सो फ्लॉवरचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे, स्ट्रक्चरल फीचर्स की सेपल असतं, पेटल असतं म्हणजे कॅलिक्स, करोला. ओके, अँड हायफॅन्थियम पार्ट इज देअर. ओके, सो इथे जे आहे ते पेटलमध्ये हे जे आहे ते स्टॅमेन आणि स्टाईल. ओके, हे पार्ट प्रेझेंट आहेत. ओके, त्याच्यानंतर सेपलचा पार्ट आहे. ओके, त्याच्यानंतर इथे जो मिडल रिजनला ओव्हरी अँड ओव्ह्यूल प्रेझेंट असतात. ओके, हायफॅन्थियम ह्या रिजनमध्ये कॉल्युमेला सेल्स आणि ऑइल ग्लँड्स प्रेझेंट असतात. ओके, मग क्लोचा आपण TS घेताना आपल्याला क्लोला कसं कट करायचं असतं, तर इथून कट द्यायचं असतं त्याला आणि इथून. ओके, आणि हा जो मधला पार्ट जो आपल्याला मिळतो, ओके, त्याचे आपल्याला सेक्शन घ्यायचे असतात. ओके, सो TS घेताना आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्याला क्लोव बर्डचं सॅम्पल दिलं जाणार आहे लॅबमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला क्लोव सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला न्यू रेझर ब्लेडने इथे कट द्यायचा आहे आणि स्टॉकच्या थोडं वरती इथे कट द्यायचा आहे. ओके, आणि हा जो मधला पोर्शन आहे त्याचे आपल्याला फाईन TS घ्यायचे असतात. ओके, सो मॉर्फोलॉजिकल डायग्राममध्ये तुम्ही बघितलं तर क्लोला पेटल आहेत. ओके, करोला आहे, सेपल आहे आणि हायफॅन्थियम म्हणजे स्टॉक आहे क्लोव बर्डचा. ओके, so this is the diagram that shows the clove bird and this is the diagram of this, the image of that clove bird plant. ओके, सो इथे तुम्हाला हे दिसत आहेत मरून कलरचे जे आहेत ते काय आहेत, क्लोव बर्ड आहेत. ओके, फुलं फुलल्यानंतर ते असे दिसणार आहेत. ओके, मग ह्याला बर्ड फॉर्ममध्ये असतानाच, कळी असतानाच त्याला काय केलं जातं, सेपरेट आउट केलं जातं, त्यांचं कलेक्शन केलं जातं. ओके,
हे जे आहे ते क्लोची ट्री आहे. ओके, आणि हा त्याचा ड्राईड फॉर्म आहे. लवंग तर सगळ्यांनी बघितलेच असेल. ओके, सो हिअर इट इज द सिनोनिम फॉर द क्लो बर्ड. मराठी लवंग, हिंदीमध्ये लॉंग. ओके, अँड संस्कृतमध्ये त्याला लवंगा असं म्हणतात. ओके, सो इथे जे सिनोनिम दिलेत कॅरिओफायलम, क्लो फ्लॉवर, क्लो बर्ड्स, लवंग. ओके, सो 3 लँग्वेजमध्ये जर त्याचे सिनोनिम बघितले तर मराठीमध्ये क्लोला लवंग असं म्हणतात, हिंदीमध्ये त्याला लॉंग असं म्हणतात. ओके, आणि संस्कृतमध्ये लवंगा असं म्हणतात. ओके, देन नेक्स्ट बायोलॉजिकल सोर्स फॉर द क्लो बर्ड. It consists of dried flower buds of. Okay, it consists of which part is used? Dried flower buds. Okay, it consists of dried flower buds of Eugenia caryophyllus. Okay, so Eugenia caryophyllus ह्या प्लांटच्या स्पेसिसपासून काय केलं जातं? क्लो बर्ड कलेक्ट केले जातात. ओके, बिलॉंगिंग टू फॅमिली मिरटासी. ओके, सो फॅमिली काय आहे क्लो बर्डची? मिरटासी. द क्लो कंटेन्स नॉट लेस दॅन 50% V/W ऑफ क्लो ऑइल. ओके, सो दिस इज अन स्टँडर्ड लिमिट फॉर द ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट. ओके, सो द क्लो कंटेन्स नॉट लेस दॅन 15% ऑफ V/W ऑफ क्लो ऑइल. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये जे क्लो ऑइलचं कंटेंट आहे, व्होलाटाईल ऑइलचं जे कंटेंट आहे ते 15% कमी असता कामा नये. ओके, सो दिस इज द स्टँडर्ड लिमिट फॉर द ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट फॉर द क्लो बर्ड. ओके, सो दिस इज द बायोलॉजिकल सोर्स. ओके, सो बायोलॉजिकल सोर्समध्ये आपण बघितलेलं आहे इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड फ्लॉवर बर्ड्स ऑफ युजेनिया कॅरिओफायलस बिलॉंगिंग टू फॅमिली मिरटासी अँड द क्लो कंटेन्स नॉट लेस दॅन 15% ऑफ V/W ऑफ क्लो ऑइल. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स जेव्हा तुम्हाला लिहायला येणार आहे किंवा तुम्ही लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला तो ह्याच फॉर्ममध्ये लिहायचा आहे. ओके, आपण जे फार्माकोग्नोस्टिक स्कीम स्टडी केलेली आहे, हा चॅप्टर आपण स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की आपल्याला बायोलॉजिकल सोर्स ड्रगचा कसा लिहायचा आहे. ओके, विथ एक्झाम्पल आपण याचा स्टडी केलेला आहे. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स लिहिताना सुरुवात इट कन्सिस्ट ऑफ ने करायची, त्याच्यानंतर कोणता पार्ट यूज केलेला आहे, फ्रेश फॉर्ममध्ये आहे, ड्राय फॉर्ममध्ये आहे ते मेन्शन करायचं. ओके, त्याच्यामुळेच इथे क्लो बर्डचा कसा आपल्याला बायोलॉजिकल सोर्स लिहायचा आहे तर इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड फ्लॉवर बर्ड्स ऑफ युजेनिया कॅरिओफायलस बिलॉंगिंग टू फॅमिली मिरटासी अँड द क्लो बर्ड कंटेन्स नॉट लेस दॅन 15% V/W ऑफ क्लो ऑइल. ओके, सो दिस इज द सिनोनिम अँड बायोलॉजिकल सोर्स फॉर क्लो. ओके, नेक्स्ट इज दॅट मॅक्रोस्कोपी, दॅट इज मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स फॉर क्लो. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसते क्लोची इमेज आहे. ओके, सो त्याच्यामध्ये त्याचं थिकनेस, त्याची लेंथ, त्याची विल्थ मेन्शन केलेली आहे. 2 mm एवढं थिकनेस असतो. देन 10 to 17.5 mm एवढी लेंथ असते. 4 mm एवढी त्याची विल्थ आहे. ओके, if you see the color of that clo bird, dark brown or crimson red. ओके, सो डार्क ब्राऊन आणि क्रिम्सन रेड. लवंग तुम्ही सगळ्यांनीच बघितलेली आहे, तुम्ही त्याचा कलरसुद्धा बघितलेला आहे. ओके, सो तो क्रिम्सन असतो किंवा डार्क ब्राऊन असतो. ओके, देन नेक्स्ट ओडर इज स्लाइटली ॲरोमॅटिक ओडर. ओके, व्होलाटाईल ऑइल कंटेंट त्याचा ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे म्हणजे त्याला स्पेसिफिक टाईपचा ॲरोमा असतो. ओके, लवंग तुम्ही जर वास घेऊन त्याचं बघितलं तर त्याला एक ॲरोमॅटिक अशी ओडर असते. ओके, देन टेस्ट इज स्पायसी पंजंट फॉलोड बाय नमनेस. ओके, जर तुम्ही लवंग खाऊन बघितली, जर चावून बघितली तर टेस्ट कशी लागणार आहे? स्पायसी लागणार आहे. ओके, थोडीशी तिखट, देन पंजंट अँड देन फॉलोड बाय नमनेस. ओके, नमनेस म्हणजे काय तर जिभेची चव निघून जाते. ओके, म्हणजे जिभेला काहीच सेन्स होऊ शकत नाही, दॅट इज नमनेस. ओके, सो जर लवंग जर तुम्ही खाल्ली तर कसं होणार आहे, त्या जिभेला स्पायसी टेस्ट लागणार आहे सुरुवातीला, नंतर पंजंट अँड देन फॉलोड बाय नमनेस. ओके, सो दिस इज द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स that is related with clo bird. Okay, color, odor and taste. Okay, if you see the shape, that is hyphantheum is surmounted with 4 thick acute divergent surrounded by dome shaped corolla. ओके, त्याचा जर शेप बघितला तुम्ही तर हायफॅन्थियम हा स्टॉक आहे. ओके, आणि त्याच्यावरती काय आहेत तर करोला प्लेस्ड आहेत. ओके, करोला इथे जे तुम्हाला हा पार्ट दिसतोय. ओके, दिस इज एन करोला पार्ट. ओके, द करोला कन्सिस्ट ऑफ अनएक्सपांडेड मेम्ब्रेनियस पेटल्स विथ सेव्हरल स्टॅमेन्स अँड सिंगल स्टिफ प्रॉमिनंट स्टाईल. ओके, आणि ज्या वरती आहेत त्या काय आहेत तर सेपल्स आहेत. ओके, की ज्या अनएक्सपांडेड आहेत म्हणजे त्या फुललेल्या नाही आहेत. ओके, सो दिस इज द हायफॅन्थियम. ओके, देन दिस इज द करोला पार्ट
and these are the sepals. Okay. सो क्लोचा TS जेव्हा आपण घेणार आहोत, ओके, आणि जर आपण फुल त्याच्या स्टॉकचा जर TS आपण घेतला, ओके, पूर्ण सर्क्युलर म्हणजे गोल जर पूर्ण आपण TS घेतला तर आपल्याला मायक्रोस्कोपमधून त्याचा व्ह्यू असा दिसणार आहे. ओके. सो तुम्हाला इथे दिसतंय की सराउंडेड शेप येणार आहे, कारण का पूर्ण स्टॉकचा आपण TS घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्हाला स्पेसेस दिसत आहेत. ओके. सो हे ऑइल सेल्स आहेत. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक थोडं डार्क पोर्शनमध्ये असे कलेक्टिव्ह सेल दिसणार आहेत की जे स्टेन झालेले असणार आहेत, ते व्हॅस्क्युलर बंडल असणार आहे. ओके. इथे मध्ये बघितलं तर तुम्हाला थोडं विरळ तो TS दिसतोय, म्हणजे जाळीदार दिसतोय. ओके. आणि मध्ये जे आहे ते काय आहे, ओव्हरी असते. ओके. सो हे जे टोटल मायक्रोस्कोपिक जे काही कॅरेक्टरिस्टिक्स क्लो बर्डमध्ये आहेत ते आपण इन डिटेल डिस्कस करणारच आहोत. ओके. सो इन जनरल जेव्हा तुम्ही क्लोचा जेव्हा तुम्ही TS घेणार आहात, ओके, तेव्हा तो मायक्रोस्कोपमधून असा दिसणार आहे. ओके. सो इथे 2 इमेजेस दाखवलेले आहेत, TS पासिंग थ्रू द कॉल्युमेला अँड TS पासिंग थ्रू द ओव्हरी. ओके. सो इथे तुम्ही बघितलेलं आहात क्लोच्या आपण मॉर्फोलॉजीमध्ये. ओके. सो कॉल्युमेला रिजन स्टॉकच्या इथे बरोबर मध्ये आहे. ओके. ओव्हरी रिजन जर तुम्ही बघितलात तर हा जो पार्ट आहे सेपलचा त्याच्या बरोबर खालती आहे ती ओव्हरी इथे प्रेझेंट आहे. ओके. मग आपण जर इथून जर आपण क्लोचे TS घेतले तर त्याच्यामध्ये तो TS डिफरंट दिसणार आहे, कारण का तिथे कोणता ओव्हरीचा पार्ट येणार आहे. ओके. आणि क्लोच्या ह्या मधल्या स्टॉकचे जेव्हा आपण TS घेणार आहोत तेव्हा कॉल्युमेला रिजन त्या क्लोच्या TSमध्ये येतो. ओके. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की आपल्याला क्लोचा TS जो आहे तो क्लोला इथे कट करायचा आहे, इथे कट करायचा आहे, आणि हा मधला पोर्शन जो आहे तो त्याचा TS घ्यायचा आहे. ओके. म्हणजे आपण लॅबमध्ये जो क्लोचा TS काढणार आहोत त्याच्यामध्ये काय येणार आहे, कॉल्युमेला येणार आहे. मिडल रिजनला कॉल्युमेला प्रेझेंट येणार आहे. ओके. ओके. सो TS इथे दोन्ही दाखवलेलं आहे. कॉल्युमेलामधून जर कट करून आपण त्याचे TS घेतले तर फर्स्ट जी डायग्रॅम आहे तसं दिसणार आहे क्लोचा TS. ओके. आणि जर ओव्हरीमधून घेतलं म्हणजे थोडं वरच्या बाजूला जर क्लोला कट देऊन त्याचे TS घेतले तर हा TS दिसणार आहे. ओके. सो काय फक्त डिफरन्स कुठे येणार आहे तर मधल्या रिजनमध्ये. ओके. सो इथे ओव्हरीचा व्ह्यू येणार आहे, ओव्हरी आणि ओव्हिल येणार आहेत, आणि इथे कॉल्युमेला येणार आहे. बाकी सगळ्या लेअर सेम येणार आहेत, म्हणजे क्युटिकल असणार आहे, नंतर अप्पर एपिडर्मिस, नंतर ऑइल सेल्सची लेअर असणार आहे, ऑइल ग्लँडची. ओके. त्याच्यानंतर व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असणार आहेत. ओके. इथे सुद्धा व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. त्याच्यानंतर इथे एरेनकायमा आणि कॉल्युमेला असणार आहे, आणि इथे ओव्हरी आणि ओव्ह्यूल असणार आहेत. ओके. फक्त एवढाच डिफरन्स ह्या 2 TSमध्ये आपल्याला दिसणार आहे. ओके. हा डिफरन्स आपल्याला का दिसतोय, कारण का इथे ज्या पार्टला आपण TS कट करणार आहोत त्याच्यामुळे इथे 2 असे TS येऊ शकतात. जर ओव्हरी प्रेझेंट आहे तिथे आपण जर TS दिले, त्याचे जर TS घेतले आपण तर असा TS आपल्याला दिसणार आहे. आणि जर कॉल्युमेला रिजनला आपण स्टॉकच्या मधल्या पोर्शनला जर आपण कट देऊन तिथे जर TS घेतले तर आपल्याला इन जनरल हा TS दिसणार आहे. ओके. सो दिस इज द ॲक्च्युअल TS ऑफ क्लो. ओके. सो तुम्ही क्लोचा जो TS आहे तुम्ही क्लो हाफ पोर्शनमध्ये कट करून स्टॉक हाफ कट करून त्याचे TS घेऊ शकता, किंवा मग हाफचा पण अजून हाफ कट करून अशा शेपमध्ये तुम्ही क्लोचा TS काढू शकता. ओके. सो याच्यामध्ये जेव्हा क्लोचे आपण TS करणार आहोत तेव्हा ह्या लेअर त्या TSमध्ये दिसतात. ओके. फर्स्ट लेअर जी आहे ती क्युटिकलची असते, देन एपिडर्मिस लेअर इज देअर. ओके. सो ही जी कंटिन्युअस लेअर आहे ती क्युटिकलची आहे फर्स्ट लेअर. त्याच्या खाली जे सिंगल तुम्हाला छोटे छोटे सेलने बनलेली जी लेअर दिसते ती एपिडर्मिस आहे. ओके. त्याच्यानंतर ऑइल ग्लँड्स आहेत, नेक्स्ट लेअरमध्ये ऑइल ग्लँड्स प्रेझेंट आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढची जी ही लेअर आहे त्याच्यामध्ये स्पेराफाइड्स आहेत. ओके. देन व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत. ओके. त्याच्यानंतर पॅरेनकायमॅटस सेलची ही लेअर आहे. ओके. त्याच्यानंतरची ही जी लेअर आहे ती पॅरेनकायमाने बनलेली असते, त्याला एरेनकायमा असं म्हणतात. ओके. सो एअर स्पेसेस प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळे त्याला एरेनकायमॅटस लेअर असं म्हटलं जातं. ओके. आणि लास्ट जो मधला लेअर असतो तो कसा आहे, कॉल्युमेलाचा आहे, कारण का स्टॉकच्या मध्ये काय असतं, ओव्हरीच्या खाली कॉल्युमेला प्रेझेंट असतं. राईट. सो आपण स्टॉकचा मिडल पार्टचा TS घेतो, त्याच्यामुळे आपल्या TSमध्ये कॉल्युमेला प्रेझेंट दिसणार आहेत. ओके. सो हा इन जनरल क्लोचा TS आहे. ओके. सो आता आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत. फर्स्ट आपण बघूया
की कोणत्या कोणत्या प्रोसेस फॉलो करून आपल्याला क्लोचा TS करायचा आहे. ओके, सो ही सगळ्यांसाठी कॉमन प्रोसिजर आहे. कोणत्याही ड्रगचा TS आपण ह्या स्टेप फॉलो करून करणार आहोत. जो आपण एक्सपेरिमेंट नंबर 2 त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ड्रगचा सेक्शन कसा कट करायचा, कोणत्या कोणत्या प्रोसेस फॉलो करायच्या आहेत. ओके, सो फर्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ सॅम्पल फॉर सेक्शन कटिंग. ओके, सो फर्स्ट काय करायचं आहे, ही प्रोसेस तुम्हाला करायची नसते. लॅबमध्ये तुम्हाला प्रिपेअर्ड सॅम्पल दिलं जातं, बॉईल केलेलं सॅम्पल तुम्हाला लॅबमध्ये दिलं जातं. ओके, तुम्हाला काय करायचं, त्यातले सॅम्पल जे आहे क्लोचं ते कलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला स्टॉकच्या मधला रिजनचा TS काढायचा असतो, राईट. सो क्लोचा जो तुम्ही सॅम्पल घेतलेला आहे त्याला स्लाईडवर प्लेस करायचं आहे आणि न्यू ब्लेडने काय करायचं आहे, त्यातला मधला स्टॉकचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे त्याच्या हेडचा पोर्शन बाजूला काढायचा आहे आणि स्टॉकचा जो खालचा पोर्शन आहे, एकदम शेवटचा पार्ट आहे तो बाजूला काढायचा आणि मधलं जे राहिलेलं आहे तो जो पार्ट आहे स्टॉकचा तो त्याचे आपल्याला TS काढायचे आहेत. ओके, नंतर ब्लेडच्या मदतीने त्याला काय करायचं, आपल्याला कट द्यायचे आहेत आणि खूप फाईन TS आपल्याला येईल असा TS आपल्याला काढायचा आहे. ओके, त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ ब्रश ते जे TS आहेत त्यांना वॉटरमध्ये प्लेस करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या वॉच ग्लासमध्ये स्टेनिंग रिएजंट घ्यायचं आहे, HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि फ्लोरोग्लिसरॉल, राईट. सो नंतर आपल्याला त्या वॉच ग्लासमधला एकदम फाईन TS आहे तो विथ द हेल्प ऑफ ब्रश सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला त्या स्टेनिंग रिएजंटमध्ये प्लेस करायचं आहे. ओके, 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला स्टेनिंग प्रोसेस कंप्लीट होऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 मिनटानंतर काय करायचं आहे, तो जो स्टेन झालेला TS आहे विथ द हेल्प ऑफ ब्रश सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा नवीन जी वॉच ग्लास आहे की ज्याच्यामध्ये वॉटर असणार आहे त्याच्यामध्ये त्याला वॉश करून घ्यायचं आहे. ओके, सो एक्सेस जे स्टेन आहे ते निघून जाणार आहे, वॉशआउट होऊन जाणार आहे. ओके, आणि क्लिअर TS जो आहे तो आपल्याला मिळणार आहे. ओके, असा TS आपण विथ द हेल्प ऑफ ब्रश आपल्याला क्लीन स्लाईडवर घ्यायचा आहे, नवीन स्लाईड घ्यायची आणि त्याच्यावर तो TS विथ द हेल्प ऑफ ब्रश प्लेस करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे, ड्रॉपरच्या मदतीने आपल्याला त्या TSवर 2 ड्रॉप जे आहेत ते वॉटर 2 ते 3 ड्रॉप वॉटर ॲड करायचे आणि त्याच्यानंतर त्या TSवर कवर स्लिप प्लेस करायची आहे. ओके, विथ द हेल्प ऑफ फोर्सेप अँड नीडल. ओके, कवर स्लिप प्लेस करताना प्रिकॉशन आपल्याला घ्यायच्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. काय करायचं, आपल्याला तिथे एअर बबल्स यायला द्यायचं नाही आहे. ओके, जर एअर बबल आलं तर आपल्याला काय करायचं आहे, ती कवर स्लिप थोडी वरती उचलायची, लिफ्ट करायची एका साईडने आणि त्याच साईडने काय करायचं, विथ द हेल्प ऑफ ड्रॉपर आपल्याला वॉटर ॲड करायचं आहे. ओके, जसं आपण वॉटर ॲड करत जाऊ तसं तो एअर बबल आहे तो रिमूव्ह आउट होणार आहे. ओके, त्याच्यानंतर एक्सेस जे वॉटर आहे कवर स्लिपच्या बाजूला ते आपल्याला विथ द हेल्प ऑफ टिश्यू पेपर वाईप आउट करून घ्यायचं आहे आणि अशी क्लीन स्लाईड आपल्याला मायक्रोस्कोपच्या बेसला विथ द हेल्प ऑफ क्लिप फिक्स करायची आहे. ओके, त्याच्यानंतर मायक्रोस्कोप ॲडजस्ट करून आपल्याला तो जो काय TS आहे त्याला फोकस करायचा आहे. ओके, आणि त्याचा क्लिअर व्ह्यू आपल्याला मायक्रोस्कोपमधून ऑब्झर्व करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन झाल्यानंतर जसा TS आपला दिसतो आहे तशी आपल्याला डायग्रॅम काढायची आहे. कोणत्या कोणत्या लेअर दिसत आहेत, कोणते कोणते कंपोनंट्स आहेत, कोणते कोणते टिश्यूज प्रेझेंट आहेत. ओके, त्याची डायग्रॅम काढायची आहे. ओके, सो दिस इज द प्रोसिजर फॉर द TS ऑफ क्लो. ओके, आता आपण मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स क्लो बर्डच्या आहेत त्या डिस्कस करूया. ओके, सो क्लो बर्डचा जर TS तुम्ही बघितला तर तो मेन 3 लेअरमध्ये डिवाईड झालेला आहे. ओके, फर्स्ट इथे जे तुम्हाला अप्पर लेअर दिसते विच इज ॲन इपिडर्मिस. ओके, इपिडर्मिस लेअर आहे. त्याच्यानंतर हा जो एवढा मधला पोर्शन आहे दिसतो पूर्ण इपिडर्मिसच्या खालून, हा जो मधला पोर्शन आहे तो आहे कॉर्टेक्स. ओके, अँड थर्ड लेअर इज कॉल्युमेला लेअर. ओके, सो आता आपण 1 बाय 1 इच लेअर डिस्कस करूया की कोणत्या लेअरमध्ये काय काय कंपोनंट्स प्रेझेंट आहेत. ओके, फर्स्ट लेअर आहे इपिडर्मिस. ओके, सो दिस इपिडर्मिस लेअर इज सिंगल लेअर. ओके, सो सिंगल सेलची लेअर आहे विच इज ॲन स्ट्रेट वॉल्ड सेल. ओके, सो दिस इज द सिंगल लेअर स्ट्रेट वॉल्ड सेल विथ ॲनोमोसायटिक स्टोमॅटा. ओके, सो त्या जी इपिडर्मिस आहे त्याच्यामध्ये स्टोमॅटा प्रेझेंट असतात. ओके, कोणत्या टाईपचा स्टोमॅटा आहे तर ॲनोमोसायटिक. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज रॅन्युन्क्युलसियस टाईप ऑफ स्टोमॅटा. ओके, अँड दिस इपिडर्मिस लेअर विच हॅविंग अ व्हेरी थिक क्युटिकल लेअर. ओके, सो त्याच्यावरती जाड अशी क्युटिकल लेअर प्रेझेंट असते आणि त्याच्या खालती क्युटिकल नंतर सिंगल लेअरची स्ट्रेट वॉल सेल असते की ज्याच्यामध्ये ॲनोमोसायटिक टाईप ऑफ स्टोमॅटा प्रेझेंट असतात. ओके,
सो दिस इज द फर्स्ट लेयर, दॅट इज इपिडर्मिस लेयर. ओके, देन नेक्स्ट लेयर आहे कॉर्टेक्स लेयर. ओके, सो कॉर्टेक्स लेयर जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये 3 लेयर्स आहेत. ओके, सो दिस कॉर्टेक्स लेयर इज मेड अप ऑफ 3 झोन्स. ओके, सो फर्स्ट जो आहे विच इज ॲन, इथे तुम्हाला दिसते फर्स्ट झोन. ओके, so this first zone is roughly radially arranged parenchymatous cells with 2 to 3 layers of big episoidal schizolysogenous oil glands. Parenchymatous cells contains tannins, hence show dark color when stained with the ferric chloride. ओके, सो ही जी फर्स्ट झोन आहे की ज्याच्यामध्ये रफली रॅडियली अरेंज्ड पॅरेनकायमॅटस सेल्स आहेत. ओके, सो 2 to 3 layers ऑफ बिग इलिप्सायडल सिझोलायसोजिनियस ऑइल ग्लँड्स आर देअर. ओके, सो इथे तुम्हाला ह्या ज्या ग्रीन कलरच्या दिसत आहेत त्या काय आहेत, ऑइल ग्लँड्स आहेत. ओके, सो 2 ते 3 लेयर्स आहेत. बिग इलिप्सॉइडल सिझोलायसोजिनियस ऑइल ग्लँड्स प्रेझेंट आहेत पॅरेनकायमॅटस लेअरमध्ये. ओके, अँड दॅट पॅरेनकायमॅटस सेल कंटेन्स टॅनिन्स. ओके, सो ही जी पॅरेनकायमॅटसची जी लेअर आहे त्याच्यामध्ये काय असतं, टॅनिन्स प्रेझेंट असतं. ओके, अँड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ टॅनिन्स व्हेन द TS ऑफ क्लो इज ट्रीटेड विथ फेरिक क्लोराईड सोल्युशन इट गिव्स अ डार्क कलर स्टेन. ओके, मग जर फेरिक क्लोराईड सोल्युशनसोबत जर आपण TS हा ट्रीट केला तर ही जी फर्स्ट लेअर आहे ऑइल सेल्स कंटेनिंग लेअर. ओके, सो कॉर्टेक्सची जी फर्स्ट लेअर आहे ती कशी होते, डार्क कलरने स्टेन होणार आहे. ओके, त्याच्यानंतरचा जो लेअर आहे हा जो मिडल लेअर तुम्हाला दिसतोय, मिडल झोन. ओके, सो दिस मिडल रिजन कंटेनिंग अ रिंग ऑफ बिकोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स. ओके, सो ह्याच्यामध्ये काय आहे, इथे तुम्हाला दिसतंय रिंग सारखे बायकोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात. ओके, सो झायलेम इज कंपोज्ड ऑफ 3 to 5 लिग्निफाईड स्पायरल वेसल्स. ओके, की ज्याच्यामध्ये झायलेम्स प्रेझेंट असतात विच इज ॲन लिग्निफाईड नेचर. ओके, सो इथे मध्ये तुम्हाला जे डार्क दिसतात सेल्स त्या झायलमच्या आहेत. ओके, सो 3 ते 5 एवढे लिग्निफाईड स्पायरल वेसल्स त्या व्हॅस्क्युलर बंडल्समध्ये प्रेझेंट असतात. सो टोटल जर आपण व्होल जर क्लोचा पूर्ण सर्कलचा जर TS बघितला तर त्या पूर्ण सर्कलच्या रिंगमध्ये ओके म्हणजे कॉर्टेक्स रिजनमध्ये हा जो मिडल झोन आहे त्याच्यामध्ये टोटल 15 व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात. ओके, 15 व्हॅस्क्युलर बंडल्स त्या रिंगमध्ये प्रेझेंट असतात. Then isolated pericyclic fibers which is lignified may be present around the vascular bundles. ओके, सो इथे तुम्हाला जे छोटे छोटे दिसत आहेत त्यांच्यामध्ये काय आहे की त्याच्या बाजूला हे जे काही व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत त्याच्या बाजूला इथे जे तुम्हाला असे थोडे जाड सेल दिसत आहेत ते आहेत पेरिसायक्लिक फायबर्स. ओके, की ते सुद्धा लिग्निफाईड आहेत. म्हणजे त्याला जेव्हा आपण फ्लोरोग्लिसनॉल आणि कॉन्सन्ट्रेट HCl सोबत जेव्हा TS ट्रीट करणार आहोत तेव्हा जसे झायलेम व्हेसल्स जे आहेत ह्या मधल्या रिजनमध्ये त्या स्टेन होणार आहेत, तसेच हे पेरिसायक्लिक फायबर्स जे आहेत की जे व्हॅस्क्युलर बंडलच्या अराउंड्स प्रेझेंट असतात ओके ते सुद्धा स्टेन होणार आहेत पिंक कलरने. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मिडल झोन. ओके, सो त्याच्यामध्ये जर क्लोजचा जर TS तुम्ही बघितलात मिडल झोन बघितलात तर इथे काय असणार आहे, पिंक कलरचं स्टेन झालेले सेल तुम्हाला दिसणार आहेत. ते कोणते असणार आहेत, झायलेम व्हेसल्स आणि पेरिसायक्लिक फायबर. ओके, देन नेक्स्ट झोन तुम्हाला इथे स्काय ब्लू कलरचा दिसतोय विच इज ॲन थर्ड झोन. ओके, सो झोन ऑफ पॅरेनकायमा. ओके, सो हे पॅरेनकायमा सेल्सने बनलेलं आहे. ओके, की ज्याच्यामध्ये एअर स्पेसेस असतात. ओके, विच इज कंपोज्ड ऑफ एअर स्पेसेस. So due to these air spaces, this zone is also known as parenchyma. Okay, so separated by the lamellae, one cell thick which supports the central columella. Okay, की ज्याच्यामध्ये ज्या पॅरेनकायमॅटस लेयर्स आहेत ओके त्याच्या लेयर्सने त्याच्या लाइनिंगने हे जे एअर स्पेसेस आहेत ते बनलेले आहेत. ओके, so these separated by the lamellae, one cell thick which supports the central columella. Okay, so central columella काय आहे, one cell thick ने काय केलेलं आहे, सगळे जे एअर स्पेसेस आहेत त्या पॅरेनकायमा सेलने एकमेकाला सपोर्ट, वन सेल थिक जो सेल आहे त्याने सेंट्रल कॉल्युमेलाला ते काय आहेत कनेक्ट झालेले आहेत. ओके, सो दिस इज द थर्ड झोन ऑफ दिस कॉर्टेक्स लेअर. ओके, सो कॉर्टेक्स लेअरमध्ये 3 झोन आहेत. फर्स्ट झोनमध्ये काय आहे, ऑइल ग्लँड्स प्रेझेंट आहेत. ओके, सेकंड झोनमध्ये फ्लोएम फायबर्स व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत आणि पेरिसायक्लिक फायबर्स प्रेझेंट असतात. व्हॅस्क्युलर बंडलमध्ये झायलेम लिग्निफाईड आहेत, कलरने स्टेन झालेले दिसणार आहेत पिंक कलरने, आणि जे पेरिसायक्लिक फायबर्स आहेत ते सुद्धा पिंक कलरने स्टेन झालेले दिसणार आहेत. ओके,
आणि थर्ड झोन आहे की ज्याच्यामध्ये एरेनकायमा आहे, म्हणजे एअर स्पेसेस असतात जाळी टाईप. पॅरेनकायमाचे सेल जे आहेत ते जाळी टाईप स्ट्रक्चर फॉर्म करणार आहेत. ओके. देन थर्ड लेअर इज दॅट कॉल्युमेला लेअर. ओके. सो इथे तुम्हाला जे हा थर्ड झोन लेअर दिसते ती आहे कॉल्युमेलाची. ओके. सो पॅरेनकायमॅटस रिच इन कॅल्शियम ऑक्झालेट क्लस्टर्स रिंग ऑफ वॅस्क्युलर बंडल्स टुवर्ड्स द पेरिफेरी. ओके. सो इथे जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा कॉल्युमेला रिजनमध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात. ओके. सो ही जी कॉल्युमेला लेअर आहे ती पॅरेनकायमॅटस सेल्सने बनलेली आहे आणि पेरिफेरी रिजनला, पेरिफेरी म्हणजे काय तर आउटसाईड. ओके. अशी बाजूला. सो या आउटसाईड रिजनला व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात. ओके. सो इथे जर क्लोच्या पूर्ण TSमध्ये बघितलं तर स्टार्च ग्रेन्स किंवा कॅल्शियम ऑक्झालेट क्रिस्टल्स, स्टोन सेल्स, ओके, ट्रायकोम्स हे जे फीचर्स आहेत ते क्लो बर्डमध्ये अब्सेंट्स असतात. ओके. सो क्लो बर्डच्या TSमध्ये आपण बघितलेलं आहे की इपिडर्मिस आहे. इपिडर्मिस जी आहे ती पॅरेनकायमॅटस सेलने बनलेली आहे. त्याच्यावरती क्युटिकलची लेअर आहे. ओके. त्याच्यानंतर कॉर्टेक्स रिजन आहे विच इज मेड अप ऑफ 3 झोन. त्याच्यामध्ये फर्स्ट झोनमध्ये ऑइल ग्लँड्स आहे, सेकंड झोनमध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स अँड पेरिसायक्लिक फायबर्स आहेत. ओके. थर्ड झोन आहे जो एरेनकायमाने बनलेला आहे आणि थर्ड जी मेन लेअर आहे विच इज अँड कॉल्युमेला. सो कॉल्युमेला जी आहे ती पॅरेनकायमॅटस सेल्सने बनलेलं असतं आणि त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात टुवर्ड्स द पेरिफेरी. ओके. पेरिफेरी रिजनला व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात. ओके. पेरिफेरी म्हणजे काय अवे फ्रॉम द सेंटर. ओके. सो सेंट्रल रिजनपासून लांब हे व्हॅस्क्युलर बंडल्स जे आहेत ते प्रेझेंट आहेत. ओके. सो दिस इज द TS ऑफ क्लो. ओके. सो सगळे जर तुम्ही TS बघितला तर त्याच्यामध्ये क्लोचा TS जो आहे तो इझी आहे. ओके. इझी टू रिमाइंड, आपल्याला लक्षात ठेवायला आठवायला क्लोचा TS खूप सोपा आहे. ओके. आणि प्रत्येक ड्रगचं असे सर्टन कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत. ओके. सो तुम्ही जेव्हा मेजर ड्रग स्टडी करणार आहात तेव्हा तुम्हाला ते जे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत ते लक्षात ठेवून तो ड्रग लक्षात ठेवायचा आहे. ओके. सो इथे आपला क्लोचा TSची मायक्रोस्कोपी कंप्लीट झालेली आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ क्लो बर्ड. ओके. सो ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स दॅट इज व्होलाटाईल ऑइल विच कंटेन्स युजेनॉल, आयसोयुजेनॉल, मिथाइल फर्फुराल, अल्फा अँड बीटा कॅरिओफायलिन. ओके. सो दिस इज द ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच इज प्रेझेंट इन टू द क्लो बर्ड. ओके. सो काय काय प्रेझेंट आहे तर व्होलाटाईल ऑइलचे कॉन्स्टिट्युएंट्स काय काय आहेत, युजेनॉल, आयसोयुजेनॉल, मिथाइल फर्फुराल, अल्फा अँड बीटा कॅरिओफायलिन. ओके. नेक्स्ट इज दॅट युजेस ऑफ क्लो बर्ड. ओके. सो युजेस काय आहे, मेन यूज आहे त्याचा इट्स ॲक्ट्स ॲज अन कार्मिनेटिव्ह. ओके. कार्मिनेटिव्ह म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं आहे तर असे एजंट की जे आपल्या बॉडीमधून गॅस रिलीव्ज करतात, गॅस बाहेर टाकायचं काम करतात, त्यांना कार्मिनेटिव्ह म्हटलं जातं. ओके. सो दिस क्लो बर्ड इट इज अन कार्मिनेटिव्ह. इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अन ॲरोमॅटिक, स्टिम्युलंट, अँटीसेप्टिक, फ्लेवरिंग एजंट, डेंटल ॲनाल्जेसिक ऑइल अँड इन मायक्रोस्कोपिक वर्क फॉर आयसोलेशन ऑफ युजेनॉल. ओके. सो त्याच्यामध्ये जे युजेनॉल ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे त्याच्या आयसोलेशनसाठी त्याचं जे मायक्रोस्कोपिक वर्क आहे ते यूज होतं. ओके. कार्मिनेटिव्ह म्हणून यूज आहे. ॲरोमॅटिक आहे कारण का त्याला स्पेसिफिक असा ॲरोमा आहे, त्याच्यामुळे तो ॲरोमॅटिक म्हणून ॲक्ट होतो. स्टिम्युलंट इफेक्ट आहे त्याचा. ओके. देन अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा ॲक्ट होतो. ओके. अँटीसेप्टिक्स आर द ड्रग्स विच प्रिव्हेंट्स द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, राईट. सो दिस क्लो पजेस द अँटीसेप्टिक प्रॉपर्टी. ओके. देन ऑल्सो इट्स ॲक्ट्स ॲज अन फ्लेवरिंग एजंट्स. ओके. सो त्याला असा एक कॅरेक्टरिस्टिक त्याची एक फ्लेवर आहे, सो त्याच्यामुळे त्याला फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज केलं जातं. ओके. अँड इट इज ऑल्सो यूज ॲज अन डेंटल ॲनाल्जेसिक ऑइल. ओके. सो इट हॅविंग अ डेंटल ॲनाल्जेसिक प्रॉपर्टी. ओके. सो ॲनाल्जेसिक म्हणजे काय, द एजंट विच रिलीव्ज द पेन. ओके. पेन कमी करणारे जे एजंट आहेत त्यांना ॲनाल्जेसिक असं म्हटलं जातं. ओके. अँड धिस क्लो ऑइल विच इज यूज्ड ॲज अन डेंटल ॲनाल्जेसिक. ओके. डेंटल म्हणजे काय तर टीथ. ओके. दातांसाठी ॲनाल्जेसिक म्हणजे दात जर दुखत असेल तर ते पेन कमी करण्यासाठी क्लो ऑइल जे आहे ते यूज होतं. ओके. सो दीज आर द युजेस ऑफ क्लो बर्ड. ओके. देन नेक्स्ट पार्ट इज दॅट अलाइड ड्रग. ओके. अलाइड ड्रग कोणते कोणते आहेत क्लोचे, त्याच्यामध्ये एक्झॉस्टेड क्लो, ब्लाउन क्लो, मदर क्लो विच इज ऑल्सो नोन ॲज अँथोफिल. ओके. अँड क्लो स्टॉक्स. ओके. सो दोज आर द अलाइड ड्रग फॉर द क्लो बर्ड. ओके. एक्झॉस्टेड क्लोमध्ये काय केलं जातं की त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहे, व्होलाटाईल ऑइल आहे, ते काय केलं जातं सेपरेट केलं जातं. ओके. आणि असा क्लो जो आहे तो
ॲज ॲन अलाइड ड्रग म्हणून यूज केला जातो. ओके. देन ब्लाउन क्लो आहे, मदर क्लो आहे, क्लो स्टॉक्स आहेत, म्हणजे क्लोचे फक्त स्टॉक जे आहेत ते ॲज ॲन अलाइड ड्रग म्हणून यूज केले जातात. ओके. सो दिस इज द information which regarding the chemical constituents, uses and allied species of that clo bud. ओके. TS प्रिपरेशन्स आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे स्टेनिंगचा. ओके. सो स्टेनिंगचं कोणते स्टेनिंग रिएजंट यूज केल्यानंतर त्या TS मधला कोणता कंपोनंट स्टेन होणार आहे ते इथे आपल्याला बघायचं आहे. ओके. मग जेव्हा आपण TS फ्लोरोग्लिसनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत ट्रीट करतो तेव्हा जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत आणि पेरिसायक्लिक फायबर्स आहेत, ओके, विच गेट स्टेन विथ द पिंक कलर. ओके. मग क्लोच्या TSमध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स कुठे कुठे प्रेझेंट असतात, तर इथे जो हा जो झोन आहे मिडल झोन, ओके, कॉर्टेक्समधला जो मिडल झोन आहे इथे तुम्हाला दिसते की तिथे टोटल 15 नंबर ऑफ फ्लोएम फायबर्स म्हणजे व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात. ओके. सो हे जे आहेत ते पिंक कलरने स्टेन दिसणार आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की त्याच रिजनमध्ये पेरिसायक्लिक फायबर्ससुद्धा प्रेझेंट असतात, ते सुद्धा पिंक कलरने स्टेन झालेले दिसणार आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की इथे कॉल्युमेला रिजनमध्ये पेरिफेरल साईडला व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात. ओके. सो इथे सुद्धा कॉल्युमेला सुद्धा काय आहेत पिंक कलरचे आपल्याला व्हॅस्क्युलर बंडल्स दिसणार आहेत. ओके. देन नेक्स्ट जेव्हा आपण TS डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत ट्रीट करू. ओके. सो इट गिव्स द सोल्युबल कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स. ओके. द नेक्स्ट इज दॅट जेव्हा TSला आपण सल्फ्युरिक ॲसिड 60% W/W सल्फ्युरिक ॲसिड सोबत ट्रीट करणार असो तेव्हा सोल्युबल निडल्स ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स इज ऑब्झर्व्ड. ओके. So these are the staining part which is related to TS. Okay. So here it is the observation table. So first is that observation table for मॅक्रोस्कोपी. ओके. मीन्स मॉर्फोलॉजिकल अँड ऑर्गॅनोलेप्टिक फीचर्स. ओके. सो कलर बघितलेला आहे आपण क्लोचा कलर कसा आहे आपल्याला बघितल्यानंतर आपल्याला कलर कसा दिसतो तर डार्क ब्राऊन टू क्रिम्सन रेड. ओके. सो तुम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये हे लिहायचं आहे त्याचा कलर कसा आहे तर डार्क ब्राऊन टू क्रिम्सन रेड. ओके. नेक्स्ट पार्ट ओडर. ओके. ओडर कसा आहे क्लोचा तर ॲरोमॅटिक असतं. ओके. टेस्ट कशी आहे त्याची स्पायसी, पंजंट अँड फॉलोड बाय नमनेस. ओके. सो हे जे काही ऑब्झर्वेशन आपण करतो त्याच्या मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्सवरून ते आपल्याला तिथे ऑब्झर्वेशन टेबलमध्ये भरायचं आहे. ओके. नेक्स्ट ऑब्झर्वेशन टेबल आहे आपलं ऑब्झर्वेशन टेबल फॉर स्टेनिंग. ओके. मग कोणते स्टेनिंग रिएजंट यूज केल्यानंतर कोणता कंपोनंट कोणत्या कलरने स्टेन होणार आहे ते आपल्याला ऑब्झर्वेशन आणि इन्फरन्समध्ये मेन्शन करायचं आहे. ओके. मग फर्स्ट स्टेनिंग रिएजंट आहे की जिथे आपण TS फ्लोरोग्लिसनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत ट्रीट करतो. ओके. तेव्हा काय होतं TSमध्ये पिंक कलर येतो. कशाला येतो तर ते इन्फरन्समध्ये लिहायचं आहे की व्हॅस्क्युलर बंडल आणि पेरिसायक्लिक फायबर्स आहेत विच गेट स्टेन विथ द पिंक कलर. राईट. देन सेकंड जेव्हा आपण TS डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत ट्रीट करणार आहोत तेव्हा सोल्युबल टाईप आपल्याला कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स ऑब्झर्व होणार आहेत. ओके. आणि थर्ड स्टेनिंग रिएजंट्स आहे की जिथे TS आपण सल्फ्युरिक ॲसिडसोबत ट्रीट करणार आहे. कॉन्सन्ट्रेशन किती आहे सल्फ्युरिक ॲसिडचं तर 60% W/W. ओके. सो तिथे आपल्याला कॅल्शियम ऑक्झॅलेट निडल शेप कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स जे आहेत ते ऑब्झर्व होणार आहेत. ओके. So this is the observation which is related with morphology and microscopical staining characteristics. Okay. So तिथे आपल्याला ऑब्झर्वेशन आणि इन्फरन्समध्ये जे काही आपल्याला आपण तिथे ऑब्झर्व करणार आहोत मायक्रोस्कोपमधून ते तिथे भरायचं आहे. ओके. सो त्याच्यावरून आपल्याला फायनल कन्क्लुजन आपण काढू शकतो. सो द गिवन सॅम्पल ऑफ क्रूड ड्रग इज फाउंड टू बी क्लो बर्ड. ओके. सो गिवन सॅम्पल आपल्याला काय असणार आहे क्लो बर्डचं असणार आहे. ओके. जनरली तुम्हाला एक्झाममध्ये काय केलं जातं की टोटल आपल्याला 10 मेजर TSचे ड्रग आहेत. ओके. सो 10 आपल्याला ड्रग जे आहेत ते सॅम्पल ठेवलेलं असतं. त्याच्यानंतर आपण जो पेपर सिलेक्ट करतो त्याच्यावर नंबरिंग असतं. त्या नंबरचं TS सॅम्पल आपल्याला आपण ते घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर घेतल्यानंतर त्याच्या मॉर्फोलॉजिकल फीचरवरून आणि त्याच्या मायक्रोस्कोपिकल स्टडीवरून आपल्याला ते सॅम्पल आयडेंटिफाय करायचं असतं. ओके. सो त्याच्यामुळे इथे कन्क्लुजन आपल्याला असं लिहायचं असतं द गिवन सॅम्पल ऑफ क्रूड ड्रग इज फाउंड टू बी. जे काही आपल्याला सॅम्पल आलं आहे ते आपण मॉर्फोलॉजी आणि मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्सवरून आपण ते आयडेंटिफाय करायचं आहे. ओके. सो इथे आपला सॅम्पल कोणता आहे तर क्लो बर्ड. ओके. सो तो आपल्याला रिझल्टमध्ये तिथे मेन्शन करायचा आहे. ओके.
सो इथे आपला हा जो एक्सपेरिमेंट आहे एक्सपेरिमेंट नंबर 6 कंप्लीट झालेला आहे. टोटल आपले मेजर एक्सपेरिमेंट्स जे TSचे आहेत त्याच्यामध्ये आपले 3 ड्रग कंप्लीट झालेले आहेत, सिंकोना बार्क, सिनॅमन बार्क आणि आज झालेला आहे आपला क्लो बर्ड. ओके, सो क्लो बर्डमध्ये जर क्वेश्चन्स बघितले तर टोटल 10 क्वेश्चन्स आहेत. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे विच मायक्रोकेमिकल टेस्ट इज यूज टू डिटेक्ट द युजेनॉल. ओके, सो युजेनॉल डिटेक्ट करण्यासाठी कोणती मायक्रोकेमिकल टेस्ट आहे. मायक्रोकेमिकल टेस्ट म्हणजे काय तर कोणते रिएजंट यूज करून आपण युजेनॉल जे आहे ते आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की युजेनॉल जे आहे ते व्होलाटाईल ऑइल आहे. ओके, सो युजेनॉल जे आहे ते जेव्हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोल्युशनसोबत आपण ट्रीट करू तेव्हा पोटॅशियम युजेनॉलचे क्रिस्टल्स फॉर्म होतात. ओके, अँड दॅट क्रिस्टल्स इज ऑब्झर्व्ड विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. ओके, सो त्याच्यामुळे पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे सोल्युशन यूज करून आपण ते जे युजेनॉलचं कंटेंट आहे ते काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. ओके, देन सेकंड क्वेश्चन इथे विचारलेला आहे गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ क्रूड ड्रग बिलॉंग्स टू मिर्टासी फॅमिली. ओके, सो मिर्टासी फॅमिली असणारा एखादा ड्रगचं नाव तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. ओके, क्लो बर्ड तर आहे, क्लो बर्ड सोडून अनदर कोणते ड्रग आपल्याला आता आपण आपला सिलेबस जसा होईल तेव्हा तुम्हाला कळतील की मिर्टासी फॅमिलीचे अजून डिफरंट ड्रगसुद्धा आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके, सो तो दुसरा ड्रग कोणते असतील त्यांची नावं तुम्हाला इथे या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये मेन्शन करायचे आहेत. ओके, देन थर्ड क्वेश्चन इज दॅट हाऊ क्लो इज डिफरन्शिएटेड विथ क्लो स्टॉक्स बाय मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, म्हणजे क्लो जो आहे तो क्लो स्टॉकपासून आपण डिफरन्शिएट कसं करू शकतो त्याच्या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सवरून ते आपल्याला इथे लिहायचं आहे. ओके, सो आपल्याला त्याच्यामध्ये शेप कंपॅरिझन करून आपण क्लो आणि क्लोचे स्टॉक जे आहे ते क्लो बर्ड आणि क्लोचा स्टॉक जो आहे तो इझिली डिफरन्शिएट करू शकतो. ओके, देन फोर्थ क्वेश्चन इज दॅट विच कंपोनंट ऑफ क्लो आर डिटेक्टेड बाय सुदान रेड 3. ओके, मी सुदान रेड 3 हे केमिकल जो मायक्रोकेमिकल रिएजंट आहे तो यूज करून आपण क्लोच्या TSमधला कोणता पार्ट जो आहे तो डिटेक्ट करू शकतो म्हणजे आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो त्याच्यामध्ये ऑइल ग्लँड्स आहेत, क्युटिकल लेअर आहे. ओके, सो दॅट विल बी डिटेक्टेड विथ द हेल्प ऑफ दिस सुदान रेड 3. ओके, the next question is that what is the difference between fixed oil and volatile oil in respect to physical properties. Okay, so fixed oil आणि volatile oil ह्याच्यामधला जे डिफरन्शिएट पॉईंट्स आहेत ओके ते आपल्याला इथे या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये लिहायचे आहेत. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्यू टू विच ॲक्टिव्ह प्रिन्सिपल क्लो शोज द ॲस्ट्रिंजंट ॲक्शन. ओके, सो क्लोमध्ये असं कोणतं ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे की ज्याच्यामुळे क्लो जो आहे तो त्याची ॲस्ट्रिंजंट ॲक्शन शो करतो. ओके, सो त्याच्यामध्ये युजोनॉल हे जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी. ओके, the next question is that list 2 microscopical characters of क्लो बर्ड. ओके, क्लो बर्डचे 2 मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लिहायचे आहे, कलर, ओडर, टेस्ट. ओके, सो कोणतेही 2 तुम्ही इथे या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये लिहू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ वेल लेबल डायग्राम ऑफ TS ऑफ क्लो विच पासिंग थ्रू द ओव्हरी. ओके, म्हणजे ओव्हरीचा जर सेक्शन घेतला तर त्याची डायग्राम आपल्याला कशी दिसणार आहे ही डायग्राम आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे. ओके, TSची डायग्राम इथे ड्रॉ करायची आहे. नेक्स्ट 9th नंबर क्वेश्चन आहे वॅस्क्युलर बंडल्स आर डिटेक्टेड बाय विच मायक्रोकेमिकल टेस्ट. ओके, सो कोणता मायक्रोकेमिकल रिएजंट यूज करून आपण वॅस्क्युलर बंडल्स जे आहेत ते डिटेक्ट करू शकतो. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की HCl आणि फ्लोरोग्लिसनॉल, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि फ्लोरोग्लिसनॉल हे मायक्रोकेमिकल रिएजंट यूज करून आपण वॅस्क्युलर बंडल्स आहे ते स्टेन झाल्यामुळे त्यांचं इझिली डिटेक्शन करू शकतो. राईट, देन लास्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अडल्ट्रंट्स अँड सबस्टिट्युएंट्स. ओके, अडल्ट्रंट्स म्हणजे काय आणि सबस्टिट्युएंट्स म्हणजे काय ह्याच्यातला डिफरन्स इथे विचारलेला आहे. ओके, सो त्याचे जे डिफरन्शिएट जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला इथे याच्या आन्सरमध्ये लिहायचे आहेत. ओके, सो अडल्ट्रंट्सचं तुम्ही बघितलं तर ते कसे असतात तर त्याचे जे मॉर्फॉलॉजिकल फीचर्स आहे बाहेरून ते ड्रग जे आहेत ते ओरिजिनल ड्रगसारखेच दिसायला असतात. ओके, पण त्याचे जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते व्हॅरी असतात. ओके, डिफरंट असतात. ओके, सबस्टिट्युएंट्स म्हणजे काय तर आउटर ड्रगसारखे ते ड्रग सबस्टिट्युएंट्स जे ड्रग आहेत विच इज सो मॉर्फॉलॉजिकली मे बी ते त्या ओरिजिनल ड्रगसारखे दिसायला नसतील. ओके, बट त्याचे जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत
ते त्या ड्रगसारखेच सिमिलर असतात आणि मे बी त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. ओके, सो त्याची जी पोटेन्सी आहे ती कमी असते. ओके, बट लाईकवाईज ते सेम थेरापेटिक ॲक्शन शो करतात. ओके, सो असे जे डिफरंट काही पॉईंट्स आहेत विच शोज द डिफरन्स बिटवीन द ॲडल्ट्रंट्स अँड सबस्टिट्युएंट्स, ते तुम्हाला सर्च करायचं आहे आणि त्याचा आन्सर तुम्हाला 10th नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, सो इथे जी स्पेस प्रोव्हाइड केलेली आहे तिथे तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर सर्च करून लिहायचे आहेत. ओके, सो ॲक्च्युअल कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर हे जे क्वेश्चन्सचे आन्सर्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनचं आन्सर जर मिळालं नाही शोधून पण तर तुम्हाला मी ते आन्सर सांगणार आहे. ओके, बट आधी तुम्हाला ते शोधून काढायचं आहे. ओके, पण ही सगळी प्रोसेस तुम्हाला प्रॅक्टिकल जेव्हा ॲक्च्युअल स्टार्ट होणार आहे, तुम्ही जेव्हा कॉलेजला येणार आहात तेव्हा हे करायचं आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 6 कंप्लीट केलेला आहे. मेजर एक्सपेरिमेंट आहे, सेक्शन कटिंगचा एक्सपेरिमेंट आहे की जिथे आपण क्लो बर्ड हा ड्रग मॉर्फॉलॉजिकली आणि मायक्रोस्कोपिकली स्टडी केलेला आहे. ओके, सो आजच्या एक्सपेरिमेंटमधला जर कोणता पार्ट जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.